श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। आज या व्हिडिओमध्ये देवघराची दिशा आणि त्याचबरोबर देवघरामध्ये देवांची मांडणी, कोणते देव कुठे ठेवावेत, कोणत्या देवांचं कुठे स्थान, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। बऱ्याच जणांचं तर म्हणजे असं आहे की इतकी भीती की इतक्या म्हणजे ह्या चुका माझ्याकडून होतात किंवा यामुळे मग मला त्रास होऊ शकतो, यामुळे आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात, म्हणजे बऱ्याच गोष्टी, हे देव इथे ठेवले तर तिथे ठेवले तर, पायरीनुसार मांडणी, म्हणजे खूप प्रकार आहेत आणि खूप सारे अशा कमेंट्स आहेत। तर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल आणि तेही अगदी योग्य, म्हणजे तुमच्या मनामध्ये जी भीती आहे, ज्या शंका आहेत, जे प्रश्न आहेत, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल आणि तुमच्या मनामध्ये जी भीती आहे ना, ती भीती जी आहे ती कायमची निघून जाईल। तर सर्वात अगोदर पहिली गोष्ट बघा, देवघर दोष किंवा देवघर असं असेल तर आपलं काही वाईट होतं किंवा दोष लागतात असं नाही। देवघर याचं नावच काय आहे, देवघर, जिथे देवांना स्थान आहे। आणि त्या अशा देवघरामध्ये, ते तुमचं पाटावर असू द्या, चौरंगावर असू द्या, तुमचं संगमरवरी जो आहे देवघर ते असू द्या, किंवा तुमचं आपलं सागवान लाकूड आहे त्याचं असू द्या, किंवा आजकाल आपल्याला फर्निचरमध्ये प्लायवूडमध्ये बनवून मिळतात तसं देवघर असू द्या, ते देवघर आहे। त्या देवामध्ये तुमच्या इष्टदेवतेची, तुमची कुलदेवी, तुमचे गुरु, तुमचे कुलदैवत यांचा फोटो ठेवला, यांची मूर्ती ठेवली तर सगळे दोष निघून जातात। म्हणजे ते साक्षात देवांना आपण तिथे त्यांची स्थापना करतोय, देवांना स्थान देतोय। मग जिथे देवांचं स्थान आहे, मग त्या देवघरामध्ये दोष कसे असतील? त्या देवघरामध्ये जिथे देवांचं स्थान आहे, जिथे आपण त्यांची प्राण प्रतिष्ठा केली आहे, सकाळ संध्याकाळ त्यांचं पूजन करतो, स्तोत्र मंत्र अभिषेक सगळं करतो, मग त्यांच्यामुळे आपल्याला दोष कसा लागेल? हा सगळ्यात साधा आणि सोपा प्रश्न मी तुम्हाला जे आहे ना ते माझ्या याने सांगणार आहे। मी असं नाही म्हणत की असंच तसंच तुम्ही चुकीचं किंवा दुसरे बरोबर किंवा दुसरे बरोबर किंवा तुम्ही चुकीचं किंवा मी चुकीचे किंवा मी बरोबर, याच्यात चूक बरोबर असं नाहीये। आपण काय करतोय, सगळा फापट पसारा त्याकडे लक्ष देतोय आणि जे मूळ आहे तीच गोष्ट विसरतोय। हेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतेय। म्हणजे तिथे देवांना स्थान आहे, आपल्याला हा भाव नाहीये की इथे माझे देव आहेत, देवांचं स्थान आहे, त्यांची मला सेवा करायची आहे, त्यांची उपासना करायची आहे, जेणेकरून माझ्या आयुष्यामध्ये ज्या सगळ्या समस्या आहेत त्या सुटतील, याकडे आपलं लक्ष नाही। आपलं काय, माझी देवांची मांडणी चुकली का, किती पायऱ्या आहेत, माझं दगडाचं देवघर आहे, माझं संगमरवराचंच आहे, मग त्यांनी तर असंच सांगितलं आहे, यांनी तर तसंच सांगितलेलं आहे, त्यांच्या देवघरामध्ये तर इथे तर स्वामींची मूर्ती आहे, माझ्या देवघरात तर इथे कुलदेवीची आहे, मग इथे गणपतीची असायला पाहिजे, मी तिथे महादेवाची ठेवलेली आहे। याच्याकडे याला काहीतरी, म्हणजे तुमचं खरं आपलं काय आहे की आपल्याकडून देवाची सेवा होणं, तुम्ही देवांची मांडणी कशी केली आहे यावरून तुम्हाला देव प्रसन्न होणार नाहीत, यावरून तुम्हाला सेवेचा अनुभव येणार नाही। तुम्ही देवांची मांडणी देवघरामध्ये कशीही करा, पण तुम्ही अंतःकरणापासून देवाची सेवा करा, देवाला अंतःकरणापासून हाक मारा। तुमच्या प्रत्येक हाकेला महाराज प्रतिसाद देतील। का देतील? कारण तुम्ही जी हाक मारताय ती अंतःकरणापासून मारताय, ना की महाराज हे बघणार माझी मूर्ती कुठे ठेवली आहे, माझा फोटो कुठे ठेवलाय, गणपती कुठे ठेवले, हे कुठे ठेवले। पण आपण काय करतोय, ट्रॅक सोडतोय, सेवा राहिली बाजूला, उपासना राहिली बाजूला, स्तोत्रमंत्र राहिले बाजूला, आणि तुम्ही कशामध्ये गुरफटताय, देवांच्या मांडणीमध्ये गुरफटताय। काळजी करू नका, मी याच्यामध्ये तुम्हाला देवांची मांडणी कशी करायची हे सुद्धा सांगणार आहे, पण ह्या गोष्टी क्लिअर करणं खूप गरजेचं आहे। प्रत्येक जण तुम्हाला व्हिडिओ बनवेल किंवा आपण ब्लॉग वाचू सांगतील, हा इथे ही मूर्ती ठेवा, इथे असं देव करा, पण मी आत्ता जी गोष्ट सांगितली ही तुम्हाला कुठेच ऐकायला मिळणार नाही। आणि ही मेन गोष्ट आहे, इथूनच आपल्या डोक्यामध्ये जे ना सगळं मिक्सचर आपण म्हणतो, सगळा गिचमिड काला झालेला आहे ना, तो दूर होण्यासाठी ही माहिती असणं गरजेचं आहे।
ही सगळ्यात पहिली गोष्ट झाली. आता दुसरी गोष्ट, बऱ्याच जणांचं बिचाऱ्या एकच रूम असते, एक रूम किचन असतं, छोटं घर असतं, बऱ्याच जणांचं मोठं. आणि मी ह्या ज्या गोष्टी सांगते ना ते आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांसाठी सांगते. ज्यांच्याकडे खूप मोठं घर आहे, सेपरेट देवघर आहे, जे खूप रेमेडी करू शकता, म्हणजे वास्तुतज्ञांना बोलून असं तसं, मग इथे दोष आहे, हे लावा ते लावा, बऱ्याचशा वस्तू घरात आणून ठेवा, तसं असेल तर ते करू शकतात. पण जे मी आपला विचार, जे आपल्यासारखे लोक आहेत, जे याच्यामध्ये पैसा घालू शकत नाहीत, तरी पैसा न घालता आपण आपले प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करू शकतो याचा विचार करूनच मी नेहमी जे उपाय असतील किंवा सेवा असतील ना त्या सांगण्याचा प्रयत्न करते, की आपला खर्च होऊ नये. खर्च न होता आपले जे प्रॉब्लेम्स आहेत, ज्या समस्या आहेत त्या आपल्या सुटायला पाहिजेत. ही पहिली गोष्ट. आता दुसरं म्हणजे एक म्हणजे असं आपण फॅड म्हणू शकतो की नाही देवांची पायरीनुसार मांडणी, देवांची पायरीनुसार मांडणी. देवांना कधी पायरी असते का हो? म्हणजे विचार करा, देवांची पायरीनुसार मांडणी. आपण देवांची पायरी ठरवणारे कोण? कोणीच नाही. देवांचं स्थान आपण म्हणू शकतो, देवघरामध्ये हे देवांचं स्थान आहे, देवघरामध्ये इथेही देवांची ही जागा आहे. पण देवांना पायरी दाखवणारे तुम्ही आम्ही कोण? हा सगळ्यात मोठा प्रश्न. मी माझं म्हणजे पर्सनली सांगते. त्याच्यामुळे ही गोष्ट जी आहे ना ती म्हणणं सोडा की देवांची पायरीनुसार मांडणी. ठीक आहे, थंबनेलसाठी किंवा ह्याच्यासाठी आपण एक मांडू शकतो की कारण प्रत्येकाच्या डोक्यामध्ये ती थिंकिंग आहे की देवांची पायरीनुसार मांडणी. पण आपण म्हणताना सुद्धा सारखं सारखं असं म्हणतोय घरामध्ये, हो माझ्या घरात ना देवांची पायरीनुसार मांडणी आहे, मी ना देवांची पायरीनुसार मांडणी करते. देवांची पायरीनुसार मांडणी किंवा देवांना पायरी दाखवणारे आपण कोण? सगळे देव हे सारखेच आहे. एका म्हणजे विष्णू भगवान असतील किंवा महादेव असतील, यांचे हे सगळे रूप आहेत. देव हा एकच आहे, एनर्जी ही एकच आहे. हे जे सगळे आहेत, कृष्ण किंवा आपण दत्त महाराज, स्वामी समर्थ, गजानन महाराज, साईबाबा किंवा इतर सगळे, विठ्ठल रुक्मिणी, हे रूप आहेत, त्यांचे रूप आहेत. पण एनर्जी जी आहे, देव जो आहे तो एकच आहे. सबका मालिक एक है. मग भले ते इतर जाती असू द्या, इतर धर्म असू द्या किंवा आपलं वेगवेगळे देव असू द्या, देव हा एकच आहे. फक्त त्याला आपण वेगवेगळ्या नावांनी पूजतो. मग त्यांना पायरी किंवा त्यांना हे दाखवणारे आपण कोण? ही झाली दुसरी महत्त्वाची गोष्ट. आता तिसरं म्हणजे अगोदरच्या वेळेस ना देवघराचं म्हणजे अजून पण माझ्या म्हणजे आमचं जे मूळ घर आहे किंवा जो आपण म्हणतो ना की जुना वाडा वगैरे किंवा आपलं बांधलेले सुद्धा घरं, तर आमचं देवघर ना असं देवघरासमोर प्रत्येक जण येणं, सारखं सारखं देवघर बघणं, देवघराला हात लावणं, आजही हे आमच्याकडे केलं जात नाही. सकाळी फक्त देवपूजा करताना देवघराला स्पर्श केला जातो, बाकी त्यानंतर नाही. आपल्या घरामध्ये जर कोणी आलं तर त्यांना हळदी कुंकू लावण्यासाठी जो स्पेशल कुंकवाचा करंडा असतो ना तो सुद्धा आम्ही देवघरापासून थोडासा दूर ठेवतो, जेणेकरून देवघराला सारखा सारखा स्पर्श होणार नाही. कारण देवघराच्या तिथे एक पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. दिवसभर आपण टॉयलेटमध्ये जातो, बाथरूममध्ये जातो, आपल्या घरात किती येतात, मग कोणाला पिरियड्स आहेत, कोणाच्या घरात सुतक आहे, आपण बाहेर जातो, हॉस्पिटलमध्ये जातो, मार्केटमध्ये जातो, मग आपल्याला माहीत असतं का कोणाला पिरियड्स आलेले आहेत, कोणाला सुतक, आणि घरी येतो आणि संध्याकाळी देवाला दिवा लावतो. हे योग्य आहे का? याचा विचार तुम्हीच करा. त्याच्यामुळे देवांना स्पर्श कधी करायचा असतो? जेव्हा आपण सकाळी देवपूजा करतो त्यावेळेला, आणि दुसरं संध्याकाळी जेव्हा आपण देवासमोर दिवा लावतो त्यावेळेला. पण त्यावेळेला पण कसं की देवासमोर संध्याकाळी दिवा लावण्यापूर्वी बघा आपण 4:30-5 वाजता स्वच्छ हातपाय धुवायचे, जे काही तयार टिकली जे काय असेल आपण फ्रेश व्हायचं, तयार व्हायचं, हातपाय स्वच्छ धुवायचे, चूळ भरायची, आणि त्यानंतर तिन्ही सांजेचा जो दिवा आहे ना तो लावायचा. ही खरी पद्धत आहे. आजही आमच्याकडे या पद्धतीने केलं जातं. आता देवघरामध्ये देवांची मांडणी कशी करायची, मला ते पायरीनुसार म्हणावं पण वाटत नाही, पण आता म्हणावं लागतंय. तर तुम्हाला बघा इथे थंबनेल दिसतंय, आणि आपण ना की देव पण खूप सारे देव वाढवतो, हे देव ते देव ते देव ते देव. मी परत एकदा सांगते, सगळ्या देव एकच आहेत, फक्त त्यांचे अवतार आहेत. त्याच्यामुळे समजा तुम्हाला आता विठ्ठल रुक्मिणीची सेवा करायची, पण तुमच्या देवघरामध्ये विठ्ठल रुक्मिणी नाहीत, मग तुम्ही त्यांची सेवा करू शकत नाही का? असं अजिबात नाही. तुम्ही फक्त देवघरामध्ये जे देव आहेत त्यांना हात जोडून विठ्ठल रुक्मिणीचं तुम्ही स्मरण करून जरी त्यांची सेवा केली, नामस्मरण केलं, तरीही तुमची सेवा त्यांच्यापर्यंत पोचते.
त्यांची मूर्तीच असावी, त्यांची मूर्ती नसेल तर मग मी सेवा करू शकत नाही असं आहे का? अजिबात असं नाहीये. बघा, हे जे देवघर आहे ना, पूर्वी फक्त असेच देव असायचे आणि एवढेच. पण आता आपण देवघरात एवढे देव ठेवतोय की देवघरात छोटं पडतंय आणि देवघरात देव ठेवण्यासाठी आपल्याला जागा पुरत नाही. मग तेवढी सेवा आपण करतोय का? तेवढी त्यांची उपासना आपण करतोय का? हे तितकं महत्त्वाचं. ह्यांनी ठेवलं म्हणून, त्यांनी ठेवलं म्हणून हे यंत्र आणले, ते यंत्र आणले, हे देव आणले, ते फोटो आणले, हे टाक आणले, सगळं देवघरात ठेवलं, पण त्यांची सेवा तुमच्याकडून, त्यांचे नियम तुमच्याकडून पाळणं होत आहेत का? नाही होत. मग याच्यामुळे तुम्हाला दोष लागतायत. कारण का? तुम्ही फक्त आणून ठेवताय, त्यांची उपासना करत नाहीयेत. मग याच्यामुळे दोष लागतात, ना की देवघरच इथे ठेवलंय, देवांची मांडणीच अशी केली, याच्यामुळे काहीही आपल्याला त्रास होत नाही. सर्वात अगोदर आता तुम्ही ज्याही गुरूंची सेवा करता, ज्याही तुमच्या गुरूंचं जे फोटो असेल किंवा काय असेल, तर तो आता आपण महाराजांचं बघूया. तर महाराजांचा फोटो जो आहे तो देवघरामध्ये, समजा तुमची पायरीनुसार मांडणी असेल तर त्यानुसार सांगते, तर तुम्ही वरती ठेवू शकता. आणि समजा त्याच्या खालची जी दुसरी पायरी असते तर त्याच्यावर आपली कुलदेवी आणि कुलदैवत यांचा टाक असतो. महाराजांच्या डाव्या हाताला आपल्या कुलदेवीचा टाक आणि उजव्या हाताला आपले कुलदैवतांचा टाक, या पद्धतीने. किंवा कुलदेवीची मूर्ती असेल तर महाराजांच्या डाव्या हाताला आणि कुलदैवताची आपली मूर्ती असेल तर महाराजांच्या उजव्या हाताला. त्याच्यानंतरची तिसरी पायरी, आपल्या महाराजांच्या डाव्या हाताला गणपती बाप्पा, गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला बाळकृष्ण, त्यानंतर थोडासा गॅप, त्यानंतर बाळकृष्णांच्या उजव्या हाताला अन्नपूर्णा माता आणि त्यानंतर महाराजांच्या उजव्या हाताला म्हणजे आपल्या डाव्या हाताला शिवलिंग असावं. शिवलिंग ठेवल्यानंतर त्याच्या बाजूला कोणतेही देव असू नयेत आणि शिवलिंग त्याच्यावर नाग नसावा आणि नंदी सोबत नसावेत, या पद्धतीने. आणि जे सगळे देव आहेत ते भरीव असावेत, चांदीचे असू द्यात, पितळेचे असू द्यात किंवा पंचधातूचे असू द्यात, कोणतेही देव असू द्यात ते भरीव असावेत आणि खंडलेले नसावेत. आणि मग त्याच्या खालची पायरी असते, तिथे तुम्ही पितरांचे टाक असतील, जो तुमच्याकडे तशी प्रथा असेल, परंपरा असेल तर ते ठेवू शकता. आणि त्यानंतर उजव्या हाताला शंख आणि डाव्या हाताला घंटी. हे साधं सोपं आणि सुटसुटीत देवघर. या देवी देवतांची जरी आपण उपासना केली ना तर सर्व देवी देवतांची आपण सेवा केली आहे, आशीर्वाद त्यांचे आपल्याला मिळतात. कारण आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं. देव कधीही कोणाचं वाईट करत नाही. याच्यामुळे माझं वाईट झालं, त्या देवांमुळे माझं वाईट झालं, देवपूजा करताना ही चूक झाली म्हणून माझं वाईट झालं, असं अजिबात नाही. जे आपल्यासोबत वाईट होतं ते आपल्या कर्मानुसार, ते आपले भोग असतात. आणि जेव्हा आपण सेवा, उपासना, मंत्र, स्तोत्र म्हणत असतो ना, तर यामुळे कुठेतरी जे आपले भोग आहेत ते कमी होत असतात, ते सरत असतात. म्हणजे त्याची जी तीव्रता असते, त्याचा होणारा जो त्रास असतो तो कुठेतरी कमी होत असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. देवाने वाटोळं केलं, देवाने असं केलं नाही. तुमच्यासोबत जे घडतंय ते तुमच्या कर्मानुसार घडतंय आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे चांगलं घडतंय, जे काही चांगलं घडतंय ना, ते तुमच्या सेवेमुळे, तुमच्या उपासनेमुळे आणि त्या देवामुळे घडत आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. आता आपल्याकडे आजकाल श्रीयंत्र, कुबेर यंत्र, रुद्रयंत्र हे बरेचसे यंत्र आहेत किंवा बरेचसे देव अजून आहेत. तर मग त्यानुसार देवांची मांडणी कशी करायची. आता पर्सनली बघा, माझा जो दुसरं चॅनल आहे त्याच्यावर मी मागे ना एक खूप म्हणजे त्याला दीड वर्ष झाले असेल, माझं देवघराचं टाकलं होतं. तेव्हा माझ्याकडे संगमरवरी देवघर होतं. त्याच्या अगोदर तर माझ्याकडे छोटंसं स्टीलचंच होतं बघा, स्टीलचे जे असतात ना अगदी म्हणजे देवघर नाही ते छोटंसं बघा ते होतं. त्याच्यानंतर मी संगमरवरी घेतलं. परत ते साफ करताना थोडंसं खंडलं, तर मग मी परत ते चेंज केलं. परत मी चौरंगावर देव मांडली आणि त्याच्यानंतर मग घरामध्ये थोडंसं फर्निचरचं काम केलं. मग तेव्हा मी फर्निचरचं जे आहे देवघर ते बनवून घेतलं. आणि पायऱ्या ज्या आहेत त्या देवघरामध्ये केल्या नाही. कारण का? पायरीनुसार देवाची मांडणी करणारं मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण कोण, इथे आपला भाव, आपली भक्ती महत्त्वाची आहे, ना की कोणते देव कुठे ठेवायचे. आता माझ्याकडे दत्त महाराजांची मूर्ती आहे. तर पहिलं स्थान आपल्या देवघरामध्ये फापट पसार म्हणजे आपण हे ठेवा, ते ठेवा, ते ठेवा, ते ठेवा करण्यापेक्षा आपली कुलदेवी, कुलदैवत, आपले गुरु, गणपती बाप्पा, शिवलिंग, अन्नपूर्णा माता आणि बाळकृष्ण, घंटी आणि
आपला शंख, हे मुख्य देव आहेत, हे आपल्या देवघरामध्ये असायला हवेत. तुम्ही बाकीचे देव ठेवताय आणि यापैकी जर तुमच्या घरात एखादे देव नसतील तर मात्र दोष आहे. कारण हे मुख्य देव आहेत, हे ठेवायचे. याच्या बरोबर जर तुम्हाला अजून ठेवायचे असतील तर तुम्ही ते ठेवू शकता. पण बाकीचे ठेवताय आणि यापैकी ठेवत नाही तर मग हे तर पूर्णपणे चुकीचं आहे. त्याच्यामुळे हे देव तुमच्या देवघरामध्ये आहेत का ती खात्री करा, हे अगोदर असायला पाहिजेत. मग त्याच्यानंतर बाकीचे जे यंत्र, हे जे 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 काय सगळं असेल ते आपण ठेवू शकतो. आता माझ्या म्हणजे याच्यानुसार बरं, की आपली बघा कुळदेवी जी असते ती आपल्या कुळाचा उद्धार करणारी असते. आपल्या म्हणजे पिढ्यान पिढ्या तुमची आजी पंजोबा, खापर पंजोबा, पिढ्यान पिढ्या ज्या देवीची, ज्या दैवताची तुमच्या कुळामध्ये सेवा केली जाते, त्यांचा मान सन्मान केला जातो, अगदी म्हणजे वर्षाला त्यांचा मान सन्मान केला जातो. तर अशा या कुळदेवीचं स्थान जे आहे ते माझ्यानुसार मी सांगते बरं. मी तुम्हाला माझं देवघर पण दाखवेल. तर ते मध्यभागी, पण तुम्ही स्वामींची सेवा करताय, दत्त महाराजांची करताय, गजानन महाराजांची करताय, त्यांचा फोटो मध्यभागी ठेवायचा. आता एवढ्या समजा पायऱ्या नसतात आपल्या देवघरामध्ये. आता मी पायरीनुसार सांगते म्हणून तुम्हाला पायऱ्यांचं सांगते. मग तुम्ही पहिल्या पायरीवर मध्यभागी स्वामींचा फोटो, त्याच्यानंतर स्वामींच्या डाव्या हाताला तुम्ही आपल्या कुळदेवीचा फोटो किंवा कुळदेवीचा टाक असेल तर तो ठेवू शकता. उजव्या हाताला तुमचं जे कुळदैवत आहे त्यांचा टाक, फोटो, मूर्ती जे काही असेल ते ठेवू शकता. त्याच्या खालच्या पायरीवर मग उजव्या हाताला गणपती बाप्पा, त्यानंतर बाळकृष्ण ठेवायचे आहेत. त्यानंतर थोडासा गॅप ठेवायचा, म्हणजे महाराजांच्या समोरची जी जागा असते खालपर्यंत ती मोकळी ठेवायची. म्हणजे महाराजांना त्यांचं आसन घेण्यासाठी मधली जागा जी आहे ती मोकळी ठेवली जाते, तिथे कोणतेही देव ठेवले जात नाहीत. त्याच्यानंतर बाळकृष्णांच्या उजव्या हाताला आपल्याला अन्नपूर्णा माता ठेवायची आणि त्यानंतर शिवलिंग ठेवायचं आहे. आता मी तुम्हाला पित्रांचं टाक असं का सांगितलं, शेवटी बघा आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या आपण पाळणं गरजेचं आहे. तुम्हाला जर कोणी सांगितलं की हे पाळू नका, ते पाळू नका, पण पिढ्यान पिढ्या तुमच्या याच्यामध्ये त्या गोष्टी केल्या जातात तर ते आपण पाळायचे आहेत. कारण नाही केलं तर त्याचा मग आपल्या स्वतःलाच त्रास होतो, दुसऱ्यांना होत नाही. त्याच्यामुळे आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत आपल्या खानदानी त्या अगोदर पाळायच्या आणि त्याच्यानंतर जर दुसऱ्यांनी सांगितलेली एखादी गोष्ट आपल्याला पटली तर ती त्यामध्ये ऍड करायची. पण आपल्या खानदानी रूढी परंपरा सोडायच्या, दुसऱ्यांनी सांगितलेल्या त्या गोष्टी फॉलो करायच्या, हे पूर्णपणे चुकीचं आहे. मी स्वतः तुम्हाला सांगते विविध उपाय सेवा, पण मी स्वतः तुम्हाला ही गोष्ट म्हणते की मी जरी सांगितलेलं एखादी गोष्ट तुम्हाला पटली पण तुमच्या पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या याच्यामध्ये ते वेगळ्या पद्धतीने असेल तर तुमची पद्धत तुम्ही फॉलो करायची. आणि माझं जर एखादं तुम्हाला गोष्ट पटली तर ती त्याच्यामध्ये ऍड करायची, पण तुमची पद्धत सोडायची आणि माझी पद्धत योग्य आहे, तुमची चुकीची आहे असं समजून मी सांगितलेलं फॉलो करायचं, हे पूर्णपणे चुकीचं आहे. याचा जो दोष जो आहे तो तुम्हाला लागतो. त्याच्यामुळे आपलं सोडायचं आणि दुसरं पकडायचं असं अजिबात करायचं नाही. या पद्धतीने जी आहे तुम्हाला देवांची मांडणी आपल्या देवघरामध्ये करायची आहे. आणि असं काही नाही, तुम्हाला जर हे लक्षात राहत नसेल आता कोणते देव कुठे ठेवायचे मग मला दोष लागेल, काही नाही. तुम्हाला जे कम्फर्ट आहे, तुमच्या देवघरामध्ये जशी जागा आहे तसे देव तुम्ही ठेवले आणि देवपूजा केली तरीही चालेल. कारण इथे शेवटी आपला भाव, आपली भक्ती महत्वाची आहे, ना की तुम्ही देवांची मांडणी कशी केलेली आहे. तुम्ही देवांची मांडणी जशी आता इथे थंबनेल मध्ये आहे मी सांगितले आहे त्या पद्धतीने नाही केली, तुम्हाला जसं जमतं तसे तुम्ही देवघरामध्ये देव ठेवले तरीही चालेल, काहीही तुमचं नुकसान होणार नाही. कारण का देव कधीच कोणाचं वाईट करत नाही. जे काही वाईट होतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं. आता देवघराची योग्य दिशा कोणती, तर ईशान्य कोपऱ्यामध्ये घराच्या देवघर असेल तर अतिशय उत्तम. पण आजकाल आपण फ्लॅटमध्ये राहतो वगैरे, स्वतःचं जेव्हा घर बांधतो तेव्हा आपण करू शकतो की चला ईशान्य कोपऱ्यात इथे देवघर. पण फ्लॅटमध्ये राहताय, बरेच जण रेंटवर राहताय, एक रूम आहे, रूम किचन आहे, मग शक्य नाही होत की ईशान्य कोपराच देवघराला यावा. अशा वेळेला तुम्ही पूर्व पश्चिम देवघर ठेवलं तरीही चालतं. खाली तुम्हाला जागा नाहीये, तुम्ही भिंतीला देवघर लावलं तरीही चालतं. तसं तर देवघर लटकू नये, पण बघा शेवटी आपल्या मनामध्ये मग देवाला जातात. भगवंतालाही माहिती की बाबा जागाच नाही या माणसाला, इथे बसायला उठायला झोपायला जागा नाही, एवढी छोटी रूम आहे, झोपडी आहे, मग हे देवघर कुठे ठेवणार. तुम्ही भिंतीला लावलं तरी चालतं, फक्त देवपूजा करताना पायाखाली आसन आपल्याला घ्यायचं आहे. कधी समजा भिंतीला देवघर असलं तरी पण आसन न घेता देवपूजा करायची असं अजिबात नाही करायचं. आणि बसून देवपूजा करताना तर आसन हे
आपल्याला घ्यायचंच आहे। आणि देवपूजा कशी करावी, देवांना आंघोळ कशी घालावी, देवांना आंघोळ घातलेलं जे पाणी असतं त्याचं काय करायचं याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता। आणि तुमच्या मनातल्या जे शंका आहेत की असं केल्याने असं होईल त्या सगळ्या काढून टाका। तुम्हाला जसं जमेल तसे देव तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवा। तुम्ही सेवा करणं, दररोज पूजा करणं, सकाळ संध्याकाळ मंत्र म्हणणं, स्तोत्र म्हणणं, घरामध्ये घंटी वाजणं, घरामध्ये आरती होणं हे महत्त्वाचं आहे, ना की कोणते देव कुठे ठेवलेत हे। तुम्हाला जर करायचीच असेल प्रॉपरली मांडणी तर सांगितली या पद्धतीने करू शकता। याच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत, 2-3 पद्धती आहेत, परत मी तुम्हाला कधीतरी कोणत्या तरी व्हिडिओमध्ये सांगेल। पण यामुळे कसं खूप जणांचं कन्फ्युजन होतं, मग ताई माझं चुकतं का, मग मी देवाचे ठेवले मग याच्यामुळेच मला प्रॉब्लेम होतोय का, याच्यामुळेच सेवेचा अनुभव येत नाही का, असं अजिबात नाही। तुमचा भाव, तुमची भक्ती, अगदी बघा तुमचं देवघर आहे आणि देवघरामध्ये तुमची कुलदेवी, कुलदैवत आणि तुमच्या गुरूंचा फोटो आहे, ठीक आहे, सध्या तुम्ही नवीन सेवेमध्ये आला, तुमच्याकडे महाराजांचा फोटो नाहीये, पण महाराजांचा चेहरा समोर आणून किंवा महाराज माझ्या देवघरामध्ये आहेत हे समजून जरी तुम्ही सेवेला सुरुवात केली, सेवेला लागले आणि त्यानंतर तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही फोटो, मूर्ती आणून देवघरात ठेवली, तरीही महाराजांची कृपा तुम्हाला प्राप्त होईल। कारण नामस्मरणाला महत्त्व आहे, ना की हे ते। आणि हो, देवघराची मांडणी करताना खाली जे आहे, आता हे गणपती वगैरे जे आपण ठेवलेले आहेत, मग त्याच्या खालच्या पायरीवर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल, कुबेर यंत्र असेल किंवा रुद्र यंत्र असेल, ते जे यंत्र आहेत ते आपल्याला ठेवायचे आहेत। आणि यंत्र कधीही उभे ठेवायचे नाही, यंत्र असे सपाट ठेवायचे आहेत, कारण यंत्र हे देवी देवतांचं आसन असतं, त्याच्यामुळे ते उभं ठेवायचं नाही। बऱ्याच जणांकडे असे पत्र्यामध्ये कोरलेले असतात ना, मग ते उभे करतात देवघराच्या पायरीला, तसं उभं करायचं नाही, आडवं असं सपाट ते त्या देवघराच्या पायरीवर जे आहेत ते ठेवायचे आहेत। आणि देवाजवळ जो आपण दिवा लावतो, तर बघा याचं सुद्धा एक आहे, वास्तुशास्त्रानुसार देवासमोर दिवा लावताना जो तेलाचा दिवा आहे तो आपल्या डाव्या हाताला लावायचा असतो, आपल्या डाव्या हाताला, आणि जो तुपाचा दिवा आहे तो आपल्या उजव्या हाताला लावायचा असतो। मी तुम्हाला माझ्या जुन्या एका व्हिडिओमध्ये हे सांगितलं होतं बघा, आणि मध्ये मी तुम्हाला म्हणजे उजव्या हाताला तेलाचा आणि डाव्या हाताला तुपाचा हे जे नॉर्मल सगळेजण सांगतात ही गोष्ट सांगितली। तर एक ताई माझं फॉलो करत होत्या, त्या म्हटल्या की ताई आपण तर तुपाचा दिवा उजव्या हाताला लावतो आणि तेलाचा डाव्या हाताने, हो वास्तुशास्त्रानुसार हेच योग्य आहे। पण मी आता प्रत्येकाच्याच सांगितलं की चला तुम्ही तुपाचा उजव्या हाताला लावा, तेलाचा डाव्या, तर सगळे काय म्हणा, अहो ताई सगळे तर मग असेच सांगतात, मग किती हजारो कमेंट येणार, इथे काही व्हिडिओ बघणार आहे काय, मग त्या प्रत्येकाला उत्तर नाही देऊ शकत, म्हणून मी म्हटलं चला तेलाचा उजव्या हाताला लावा, तुपाचा डाव्या हाताला लावा, हे सुद्धा योग्य आहे, काही चुकीचं नाही। पण वास्तुशास्त्रानुसार तुपाचा उजव्या हाताला आणि तेलाचा डाव्या हाताला, बऱ्याच वेळेला म्हणजे जवळजवळ 90% मी स्वतः हेच फॉलो करते, तुपाचा उजव्या हाताला आणि तेलाचा डाव्या हाताला। आणि बऱ्याच वेळेला मग तेलाचा उजव्या हाताला, तुपाचा डाव्या हाताला, किंवा मध्यभागी तेलाचा लावणे किंवा मध्यभागी तुपाची निरंजन ठेवणे असं सुद्धा करते, म्हणजे फिक्स असं काही नाही, जेव्हा जे मनात येईल ते। तर शक्यतो तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार फॉलो करायचं असेल तर तुपाचा उजव्या हाताला लावा आणि तेलाचा डाव्या हाताला आपल्या, आणि नॉर्मल म्हणजे सगळेजण लावतात तर तेलाचा उजव्या हाताला, तुपाचा डाव्या हाताला, या पद्धतीने लावलं तरी चालेल। शेवटी काय, आपला भाव महत्त्वाचा आहे। श्री स्वामी समर्थ।